पन्हाळा तालुक्यातील कळे हे बाजारपेठेचं गाव आहे. कळे ते पुनाळ या रस्त्याच्या कळे बाजारपेठेतील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत रस्त्याचं काम लवकर व्हावं यासाठी अनेक संघटनांनी आंदोलनं सुद्धा केली आहेत. अखेर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याच्या कामासाठी शासनानं 7.25 कोटी रुपये निधी मंजूर झाला. त्यानंतर 6 महिन्यात बाजारपेठेतील मुख्य रस्त्यातील 600 मीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि दोन्ही बाजूच्या गटारींचं काम पूर्ण झालं. मात्र स्थानिकांनी उर्वरित 400 मीटर रस्ता करण्यापूर्वी मोजणी करावी असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीच्या मोजणीसाठी उपअधीक्षक पन्हाळा भूमी अभिलेख विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार आज देसाई गल्ली ते पुनाळ फाटापर्यंतच्या 400 मीटर रस्त्याची भूकर मापक गणेश राठोड, शिरस्तेदार आसिफ पठाण आणि निमतानदार अवधूत पाटील यांनी वहिवाटीप्रमाणे मोजणी केली. 4 दिवसामध्ये वहिवाटी नकाशाची खात्री करून हद्दी निश्चित करण्यासाठी सर्वांना नोटीस देण्यात येईल, असं आसिफ पठाण यांनी सांगितलं. आज रोजी माननीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गगनबावडा यांनी आपल्या कळे टू बाजारभाव रस्ता जो आहे त्याच्या हद्दी करून मिळण्यासाठी आपल्याकडे अर्ज केला होता ऑनलाईन. त्याप्रमाणे आज आपण त्या मेकरीमध्ये आलो आणि त्या सिटी सर्वेच्या ज्या जुन्या खुणा आहेत तसेच गट नंबरच्या ज्या जुन्या खुणा आहेत त्या आपण आज रोजी मोजून घेतल्यात आणि त्यानंतर आपण आता या रस्त्याच्या हद्दी करणार आहे. त्यानंतर त्यांना आपण ती फिक्स करून त्याला देणार आहे. त्याकरिता आपण त्यांना पुढची तारीख नेमून जागेवर हद्दी देणार असते. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता SD माने यांनी मोजणीचं काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असं सांगितलं. या ठिकाणी देसाई गल्ली टू पुनाळ फाट्यापर्यंत रस्त्याच्या मोजणीबाबत भूमी अभिलेखचे लोक पाहणी करून गेले. आता रस्त्याची मोजणी झाल्यानंतर उपलब्ध जागेनुसार आपण रस्त्याचं कॉन्क्रीट रस्त्याचं गटारचं काम करण्यात येईल. ग्रामस्थांनी नियमानुसार 12.5 मीटर रुंदीचाच रस्ता करावा, त्यापेक्षा जादा रुंदीचा रस्ता करण्याला आमचा विरोध राहील असं स्पष्ट केलंय. जे काय PWD खात्यानं जी मोजणी आणली होती रस्त्याच्या संदर्भात देसाई गल्लीचा तिकटा तो पुण्याचा तिकटा एवढ्यापर्यंतची मोजणी केलेली आहे. आता त्यांची प्रोसेस चालू आहे. त्यानंतर ते 4-8 दिवसानंतर काहीतरी त्यांची हद्दी आम्हाला फायनल करून रस्त्याची सांगणार आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं असं आहे की काही चुकीचा मेसेज आमच्या स्थानिक लेवलला बाहेर पडला आहे की रस्त्याला विरोध आहे. तर ग्रामस्थांना मी कळवतो की आमचा कुठल्याही बाबतीत रस्त्याला विरोध नाही आहे, पण जे काय असेल ते फक्त नियमात न व्हावं. जेवढा नियमाचा रस्ता आहे तेवढा व्हावा. इतर रुंदीकरण किंवा काय अतिक्रमण कुणाचं असेल तर जरूर ते काढावं आणि आम्ही काढायला सहकार्य करू. पण चुकीच्या पद्धतीनं गावात मेसेज फिरवू नये आणि फिरलेला आहे म्हणून आम्ही हे स्पष्टीकरण देतो आहे की आमचा जी मिळकतधारक आम्ही रोडला आहे त्या सगळ्या मिळकतधारकांच्यापैकी कुणाचेही रस्ता करण्यास विरोध नाही. पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली. यावेळी प्रभारी तलाठी शुभांगी डोंगरे, महसूल सेवक सुरेखा कांबळे, कळे पोलीस ठाण्याचे अरविंद कांबळे, अंकुश शेलार, शैलेश मदने, भरत गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.